नमस्कार मुलांनो, आज आपण खूप छान सुंदर अशी गोष्ट पाहणार आहोत। या गोष्टीमधून आपल्याला जीवन आनंदाने कसे जगायचे हे पाहायला मिळणार आहे। आपली आजची ही गोष्ट आहे इयत्ता दुसरीच्या मराठीच्या पुस्तकातील पाठ क्रमांक 28 मोर पिसारा। ही गोष्ट समजून घेतल्यानंतर आपण यावरील स्वाध्याय व वर्गकार्य देखील पाहणार आहोत। चला पाहूया मोर पिसारा। या गोष्टीमध्ये कोण कोण आहेत पहा। ही आहे परी, हा आहे छोटासा उंदीर, त्याचे नाव आहे चिचू। ही आहे चिचूची आई, हा आहे हत्ती, याचे नाव आहे रामू। आणि हा आहे आपला राष्ट्रीय पक्षी मोर। चिचू उंदीर नेहमी आईच्या मागे भुनभुन करत फिरायचा। भुनभुन म्हणजे काय पहा, सतत एखादी गोष्ट मागण्यासाठी बडबडणे। हा चिचू उंदीर नेहमी आईच्या मागे भुनभुन करायचा आणि काय मागायचं पहा, कधी कधी त्याला पक्ष्यांसारखं उडावंसं वाटायचं, तर कधी त्याला सशासारखं उड्या माराव्याशा वाटायच्या। आणि आईला तो काय म्हणायचा की त्याला पक्ष्यांसारखं व्हायचं आहे, त्याला सशासारख्या उड्या मारायच्या आहेत। एकदा तर काय झाले पहा, एकदा चिचू आईला म्हणाला, आई, काय हा माझा काळा रंग? मी बदकासारखा गोरा गोरा हवा होतो। त्याच वेळी तिथून एक परी चालली होती। परीच्या कानावर हे चिचूचे शब्द पडले। तिनं ते ऐकलं आणि तिला पुढे आणखी चिचू काय म्हणतो याची गंमत पाहायची होती। आणि त्याची गंमत पाहण्यासाठी ती एका झाडाच्या मागं लपून बसली। चिचूला बदकासारखं व्हायचं आहे हे ऐकल्यानंतर आई पुढे काय म्हणाली पहा। आई म्हणाली, आपल्या जंगलात रामू हत्ती सगळ्यात बुद्धिमान समजला जातो, त्याला जाऊन विचार। बुद्धिमान म्हणजे काय, हुशार। आई चिचूला काय म्हणाली पहा, आपल्या जंगलात रामू हत्ती सगळ्यात हुशार आहे, त्याला जाऊन तू हा प्रश्न विचार। चिचू त्यानंतर पळत रामूकडे निघाला। परी त्याच्या मागेच होती। परीला देखील पाहायचे होते की चिचू उंदीर आता पुढे काय करतो ते। वाटेत पहा त्याला कोण दिसला, वाटेत चिचूला मोर दिसला। मोराकडे तो पाहतच राहिला आणि थोड्या वेळानंतर चिचू रामूकडे पोहोचला। रामू हत्तीला चिचू म्हणाला, मला फक्त मोरासारखा पिसारा हवा आहे। त्याची ही इच्छा ऐकून रामू हसू लागला। रामू हत्तीला हसू आले, कारण मोर पिसारा उंदराला असणे ही अशक्य गोष्ट आहे आणि त्यामुळेच रामू हत्ती हसू लागला। आणि तेवढ्यातच परीनं जादूची कांडी फिरवली। जादूची कांडी म्हणजे जादू करणारी छोटी काल्पनिक छडी। आणि ती जादूची कांडी फिरवल्यावर चिचूच्या शेपटीच्या वर अगदी मोरासारखा रंगीबेरंगी पिसांचा पिसारा आला। तो होता छोटाच, त्याच्या मापाचा, पण सुंदर होता। चिचूनं त्याच्या शेपटीच्या वर आलेला हा पिसारा पाहिला आणि एकदम खुश झाला। तो रामूलाही विसरला। आपल्या शेपटीवर आलेला पिसारा पाहून चिचूला खूप आनंद झाला होता। तो या सर्व गोष्टीत रामू हत्तीलाही विसरला आणि आईला पिसारा दाखवण्यासाठी तो पळत पळत घरी निघाला। घरी म्हणजे कोठे पहा, उंदरांचे घर म्हणजेच बीळ। तो बिळापाशी आला। पळून पळून त्याला खूप भूक लागली होती। घाईघाईनं तो बिळात शिरू लागला। चिचू उंदीर आता बिळापाशी आलेला आहे, त्याला पळून खूप भूक लागली होती, त्यामुळे घाई झाली होती। घाईघाईनं तो बिळात शिरू लागला, पण त्याला पिसाऱ्यामुळे आत शिरताच येईना। तो अडकला। त्याचा पिसारा इतका मोठा होता की त्याला त्या बिळाच्या तोंडामध्ये शिरताच येईना। मोर पिसारा फुलवू शकतो आणि मिटू शकतो, हा तर होता उंदीर, तो पिसारा त्याचा नव्हताच, त्यामुळे त्याला तो मिटता येईना। चिचू वैतागला म्हणजे चिडला। आता चिचूला समजेना की आपण काय करावे। त्याला तर भूक लागली होती, त्याला बिळात जायचे होते, पण या पिसाऱ्यामुळे त्याला बिळात शिरताच येईना। त्याला भूकही लागली होती, काय करावे हे समजेना, म्हणून तो चिडला। तो आता उलटा होऊन आत जाऊ लागला। त्यानं काय केलं पहा, त्यानं बिळामध्ये पिसारा ढकलण्याचा प्रयत्न केला आणि पिसाऱ्याच्या मार्गाने उलटा होऊन तो बिळात शिरण्याचा प्रयत्न करू लागला। पण पिसारा असल्यामुळे बीळ पूर्ण झाकलं गेलं
त्याला आत शिरताच येईना. या सर्व चिचूच्या बिळात शिरण्याच्या प्रयत्नात बीळ झाकलं गेलं आणि आत असणारी आई घाबरली. तिनं काय केलं पहा, तिनं तोंडानं ढुशी देऊन त्याला बाहेर ढकललं. ढुशी देणे म्हणजे धक्का देणे. चिचूच्या आईनं चिचूला ढुशी देऊन बाहेर ढकललं तर चिचू पडलाच. ती बाहेर आली. आईनं ढकलून पाडलं म्हणून चिचूला राग आला होता. तो आईवर चिडला. त्याला पाहून मात्र आईला हसूच फुटलं. ती आधी हसली आणि नंतर तिला काळजी वाटली. काळजी वाटणे म्हणजे चिंता वाटणे. ती काळजी करू लागली की असा उंदीर कधी असतो का. तेवढ्यातच चिचू काय म्हणाला पहा, आई भूक लागली. आई म्हणाली, बर चला. चिचू म्हणाला, कसा येऊ, पिसारा अडकतोय, मिटता येत नाही. पिसारा कसला, पसाराच हा. चिचू काय म्हणाला पहा, पिसारा मिटता येत नाही. पिसारा हा बिळात शिरताना अडकतो आहे, त्यामुळे हा पिसारा नाही, हा पसारा झालेला आहे. पसारा म्हणजेच नको त्या गोष्टींचा ढीग. त्याला आता राग आला होता, तो चिडला होता. मग यावर आईनं काय केलं पहा, तिनं खाऊ बाहेर आणला आणि चिचूला भरवला. खाऊ खाऊन झाल्यावर चिचू आईला म्हणाला, आई आता झोप आली. त्यावर चिचूची आई म्हणाली, आत कसा येणार, आता बाहेरच झोप बाळा. चिचूला त्यामुळे बाहेरच झोपावं लागलं. बिचाऱ्याला अद्दल घडली. अद्दल घडणे म्हणजे खोड मोडणे. चिचूला पिसाऱ्यामुळे बाहेरच झोपावं लागलं, त्यामुळे त्याची आता खोड मोडली होती. सकाळ होताच आई लवकर बाहेर आली. चिचूही जागा झाला आणि सकाळी उठल्याबरोबर तो आईला म्हणाला, आई मला हा पिसारा नको. चिचूला आता हा पिसारा नको होता आणि हे सर्व असं होणार हे परीला आधीच माहीत होतं. ती आधीच येऊन एका झाडामागे लपली होती. चिचू आता उदास झाला होता, निराश झाला होता आणि हे सर्व पाहून परीला चिचूची दया आली. तिनं पुन्हा एकदा जादूची कांडी फिरवली आणि काय झाले पहा, आणि चिचू पुन्हा पहिल्यासारखा झाला. आईनं त्याला जवळ घेतलं. त्याला खूप बरं वाटलं. पिसारा गेल्यामुळे त्याला हलकं हलकं वाटू लागलं. त्याला आता आईजवळ जाता येत होतं, बिळात शिरता येत होतं, त्यामुळे त्याला खूप बरं वाटलं. मुलांनो, पाहिली का गोष्ट, यामधील चिचूला आधी बदकासारखं गोरं व्हायचं होतं, सशासारख्या उड्या मारायच्या होत्या, पक्ष्यांसारखं उडायचं होतं, मोरासारखा पिसारा हवा होता. पण जेव्हा त्याला मोराचा पिसारा मिळाला तेव्हा त्याला आपल्याकडे जे आहे ते खूप चांगलं आहे हे कळून चुकलं. याचप्रमाणे आपल्याला देखील जीवनात जे आपल्याकडे नाही याची खंत असते व जे आपल्याकडे आहे याकडे आपण दुर्लक्ष करतो. म्हणून आपण नेहमी आपल्याकडे जे आहे यात समाधानी राहिले पाहिजे, त्याचा आनंद मानला पाहिजे. चला आता आपण यावरील वर्गकार्य पाहूया. प्रश्न, चिचूला काय काय करावं वाटायचं ते सांगा. उत्तर पहा. चिचूला कधी पक्ष्यांसारखे उडावेसे वाटायचे, कधी त्याला सशासारख्या उड्या माराव्याशा वाटायच्या, त्याला बदकासारखा गोरा रंग हवा होता आणि मोरासारखा पिसारा हवा होता. पुढील प्रश्न पहा, का ते सांगा. प्रश्न पहिला, परी झाडाच्या मागे लपून बसली. कारण पहा, परीला चिचूची गंमत पाहायची होती म्हणून ती झाडाच्या मागे लपून बसली होती. प्रश्न दुसरा, चिचू पळत रामूकडे निघाला. उत्तर पहा. आईने चिचूला रामू बुद्धिमान असल्याचे सांगितले होते. बदकासारखा गोरा गोरा रंग रामू आपल्याला देईल म्हणून चिचू पळत रामूकडे निघाला. प्रश्न तिसरा, चिचूची इच्छा ऐकून रामू हसू लागला. कारण पहा, चिचूला मोरासारखा पिसारा हवा होता. ही अशक्य गोष्ट असल्यामुळे चिचूची इच्छा ऐकून रामू हसू लागला होता. प्रश्न चौथा, चिचू बिळाच्या बाहेरच झोपला. कारण पहा, चिचूला पिसाऱ्यामुळे बिळात शिरता येत नव्हते म्हणून चिचू बिळाच्या बाहेरच झोपला. पुढील प्रश्न, चिचू उंदराने पिसारा मागून चूक केली असे तुम्हाला वाटते का? कारणासह सांगा. याची नमुना उत्तर पहा. चिचू उंदराने पिसारा मागून चूकच केली, कारण चिचूला बिळात पुढून किंवा मागून
उलटा होऊन शिरता येत नव्हते. तसेच त्याला बिळाबाहेरच खावे व झोपावे लागले. म्हणूनच चिचू उंदराने पिसारामागून चूक केली असे मला वाटते. यानंतर पहा, या चित्राचे निरीक्षण करा व या चित्राचे निरीक्षण करून या चित्रातील छोटीशी मुलगी या वस्तूंशी काय बरे बोलत असेल हे कल्पना करून सांगावयाचे आहे. पहा, ही छोटीशी मुलगी काय म्हणते आहे, मला या सगळ्यांशी बोलायचं आहे. ही मुलगी दप्तराला काय म्हणते पहा, मला तुझ्यात ठेवलेलं मराठीचं पुस्तक हवे आहे. ही मुलगी आता बॅटला काय म्हणते पहा, तुला घेऊन मी मैदानात जाईन. ही मुलगी चेंडूला काय म्हणते पहा, मला क्रिकेट खेळायचे आहे. ही मुलगी चिंचा पाहून काय म्हणते पहा, तुला बघून माझ्या तोंडाला पाणी सुटते. ही मुलगी पतंगाशी काय बोलते पहा, किती उंच उडतोस आभाळात, मला एकदा यायचं आहे. चला तर मुलांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर जरूर करा व या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.